नमस्कार, मी चारुशीला शिंदे आपल्या चॅनल चारू मेक्समध्ये तुमचे स्वागत करते। आज आपण धन्याची पावडर आणि ती पण सुवासिक घरी कशी बनवायची ते बघूया। तर त्याकरता मी इथं 2 किलो हे गावरानी धणे घेतले। हे तुम्ही बघू शकता, इथं मी हे 2 किलो गावरानी धणे घेतले आणि त्यामध्ये मी काही जिन्नस ॲड करणार आहे। इथं मी जिरं घेतलंय, 1 किलो धण्याला पाव किलो जिरं असं मी इथं अर्धा किलो जिरं घेतलंय। 2 मोठ्या दालचिनीच्या कांड्या घेतल्या आहे। एक 10 ते 15 हिरवे वेलदोडे घेतले आणि बडीशोप आपली 50 ग्रॅम घेतली आहे। हे सगळं जिन्नस मी एकत्र छान मिक्सरमध्ये बारीक करणार आहे आणि याची पावडर तयार करणार आहे। तर चला बघूया ही पावडर कशी करायची। आता हे सगळे जिन्नस एकत्र करून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते। अशा प्रकारे हे सुगंधित धन्याची पावडर पूर्ण बारीक करून तयार आहे। 2 किलो धणे आणि ते मी तुम्हाला दाखवले होते तेवढे मसाले घेऊन मी बारीक केलं। त्यात एवढी पावडर तयार झाली आणि अगदी मला वाटतं हे 25-1 ग्रामच जाड वरचा चोथा शिल्लक राहिला। हे मी पावडर घरीच तयार केली आहे मिक्सरवर। तर ही पावडर आपण कोरड्या भाज्यांमध्ये परत मसाले भाजी केली तरी त्यात सुद्धाही तुम्ही घालू शकता आणि भाज्यांची चव वाढवू शकता। तर अशा प्रकारची धन्याची पावडर तुम्ही कधी केली आहे का, मला कमेंट्स करून नक्की कळवा। मी केली ह्या प्रकारे धन्याची पावडर तुम्ही घरी करून बघा, तुम्हाला कसं वाटतं किंवा भाजीत वापरल्यावर भाजीची चव कशी वाटते ते मला कमेंट्सद्वारे कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक केल्याने माझे पुढचे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला कळतील। व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद।